सर्वांना नमस्कार। कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता? कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता? एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, आज आपल्या या दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहामध्ये एक अत्यंत चैतन्यदायी तरुणाईच्या सरसरत्या रक्ताला योग्य दिशा दिल्यानंतर काय घडू शकतं याचा आविष्कार घडवणारा आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धांच्या माध्यमातून ज्यांनी स्वतःचं एक उत्तुंग यश प्राप्त केलेलं आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा होतो आहे। त्यानिमित्तानं रयतेचा अवघा परिवार या ठिकाणी जमा झालेला आहे, ज्यात आपल्या विभागाचे विभागीय पोलीस अधीक्षक आदरणीय विवेकानंदजी वाखारे साहेब, जे रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये जामखेड येथे स्वतःच्या कार्याची वेगळी नाममुद्रा ठसा ज्यांनी उमटवलेला आहे आणि जी या महाविद्यालयाची ॲसेट आहे, संपत्ती आहे। वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक म्हणून जे कार्य करत आहेत ते दादा पाटील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे, आपल्या सर्वांच्या दृष्टीने सार्थ अभिमानाची गोष्ट आहे। अशा या कर्जत जामखेडच्या मातीचे सुपुत्र माननीय महेश पाटील ही रयतेच्या परिवारातील आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांचे हितचिंतक मित्र राजूसेठ तनपुरे असतील, सुभाषचंद्रजी तनपुरे असतील, शशिकांत दादा गाडे असतील, श्रीयुत निंबाळकरजी असतील आणि प्रकाशजी दांडे असतील, हे सर्व रयतेच्याच परिवारातील सदस्य आहेत आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे, असे जे 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 काही सगळे गुणवंत आणि यशवंत आहेत, असे सर्व आपले कर्जत मातीच्या भूमीचे हे भूमिपुत्र जे या दादा पाटील महाविद्यालयाचं वैभव आहे, एक संपत्ती आहे आणि यांचा सन्मान सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। या निमित्तानं कुणी आपल्या यशाची कहाणी सांगेल, कुणी आपले अनुभव सांगेल, परंतु भाषणाच्या माध्यमातून हे सगळं सांगण्यापेक्षा आपण स्पर्धा परीक्षेवर बोलू काही असा एक विषय समोर ठेवला, एक परिसंवादात्मक स्वरूपाचा हा विषय समोर ठेवून केवळ भाषणाबाजीतून काही न सांगता प्रत्यक्ष परिसंवादातून, संवादातून, डायलॉग मधून काहीतरी सांगावं म्हणून आपण थेट आणि डायरेक्ट हा परिसंवाद सुरू करत आहोत। जे मान्यवर अतिथी आहेत त्यांनाही या ठिकाणी प्रश्न निश्चितपणाने विचारणार आहेत, ते अनुभव संपन्न आहेत, आपल्यापेक्षा निश्चितपणाच्या उन्हाळी पावसाळ्यात त्यांनी जास्त सोसलेले आहेत, त्यांच्याही अनुभवाची शिदोरी आपल्यासाठी आवश्यक आहे आणि केवळ प्रशासकीय क्षेत्रातीलच नव्हे, पोलीस खात्यातीलच नव्हे तर उद्योजकाच्या क्षेत्रातीलही एक व्यक्तिमत्व आहे राजूसेठ तनपुरे, असे 3 मान्यवर आपण परिसंवादाच्या केंद्रस्थानी ठेवणार आहोत। या ठिकाणी यश मिळवलेले जे काही विद्यार्थी आहेत, उत्तुंग असं यश मिळवलेलं, हे सर्वांनी नाही लक्षात घ्या। कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे एक स्वप्न पाहिलेलं होतं की रयतेमधून बाहेर पडणारा विद्यार्थी हा सर्वांगीण दृष्ट्या परिपक्व झाला पाहिजे, त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे आणि यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर सार्थ निवड झालेले विद्यार्थी आहेत। त्याचबरोबरीनं SRPF मध्ये सार्थ निवड झालेले आहेत, महसूल मधील तलाठी सारख्या पदावर निवड झालेली आहे, इरिगेशन डिपार्टमेंट मधल्या कॅनॉल इन्स्पेक्टर पदावर निवड झालेले आहे,
आणि नगरपालिका क्षेत्रातील लेखापाल सारख्या पदावर निवड झालेली आहे. पोलीस खात्यात पोलीस म्हणून निवड झालेली आहे. एवढंच नव्हे तर सगळ्या जगाला घडवायचं काम जो शिक्षक करत असतो आणि वरिष्ठ महाविद्यालयात त्या शिक्षकाला घडवणारी एक परीक्षा असते, ज्याला स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट असं किंवा नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट असं म्हटलं जातं. आणि ती टेस्ट उत्तीर्ण केल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या समोर अधिकारवाणीवर तो प्राध्यापक म्हणून जाऊ शकत नाही. अशा सेट सारख्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेलेही आहे. आणि हे जे काही सर्वांगीण यश या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं आहे त्या सर्वांचं प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं दादा पाटील परिवार या दादा पाटील महाविद्यालय परिवाराच्या वतीनं आणि रयत संकुलाच्या वतीनं आपण पुन्हा पुढे एकवार खूप खूप अभिनंदन करूया. परिसंवादाला सुरुवात करण्यापूर्वी मान्यवरांना विनंती करेल की आपण प्रेक्षकाच्या भूमिकेत श्रोत्यांच्या भूमिकेत पुढे स्थानापन्न व्हावं. राजेश आपण इकडे यावं. आपले जे काही यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांनी पुढे यावं. मागचे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांनी पुढे यावं. काही एक दोन खुर्च्या इथे टाका. जर कुणाला राहिली असेल जागा तर आपण त्यांनाही या ठिकाणी यापुढे अगदी घाबरायचं नाही. तुम्हाला बोलायला लावणार नाही, अजिबात नाही. तुम्हाला बोलतं करणार आहे, तुम्हाला मी बोलतं करणार आहे. भाषण करायचं नाही आपल्याला. त्यामुळे मनातून सगळे टेन्स ट्रेस काढून टाका. अगदी मोकळं ढाकळं बसा. ओके, इकडे या. प्रतीक तू ये. प्रतीक कुठे कुठे? ओके. दादा पाटील महाविद्यालयात कॉपी करून दिले जात नाही साहेब. दादा पाटील महाविद्यालयात कॉपी करून दिले जात नाही. कॉपी मुक्त महाविद्यालय म्हणून या जिल्ह्याच्या या ठिकाणी जरी आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तरी आम्हाला पाठिंब्यासाठी मागे दादा पाटील महाविद्यालयाचे टीचर्स अवेलेबल आहेत. महेश पाटील साहेबांनी नारळ फोडला का? कधी समाजाचा नारळ फोडला त्यांनी, परंतु प्रश्न फोडू नका फक्त. आणि मी जे काही बोललो, यावर्षी जिल्हा शिक्षण विभागाच्या शिक्षण खात्याच्या माध्यमातून जे जिल्हा शिक्षण अधिकारी आहेत अशोक कडूस साहेब सार्थ अभिमान आहे. जे मूल्य या ठिकाणी उजवली जात आहे की कोबड्या घेऊन माणसं मोठी होऊ शकत नसतात, स्वतःच्या पायावर जी उभी राहतात तीच मोठी होतात. आणि हा कर्मवीरांचा मूलमंत्र आहे. आणि म्हणून यावर्षी जिल्हा शिक्षण विभागानं कॉपी मुक्त अत्यंत चांगल्या पद्धतीनं निर्भय वातावरणात परीक्षा पार पाडलेलं एकमेव सेंटर म्हणून दादा पाटील महाविद्यालयाचं. आणि म्हणून आमचे शिक्षक कोणीही इथं उत्तराला सपोर्ट करणार नाहीत, कॉपी करू दिली जाणार नाही. आपण सुरुवात करून दिली आहे, खूप चांगली सुरुवात आपण केली. खूप खरंच अगदी खरं आहे. कारण कर्मवीर भाऊराव पाटलांनी असं म्हटलं होतं की एखादा विद्यार्थी कष्ट करून शिकत असेल, परिश्रम करून शिकत असेल, काम करून शिकत असेल तर तो त्याचा दागिना आहे. कॉपी करून किंवा शॉर्टकटनं पास होऊन उत्तीर्ण होण्यापेक्षा कष्ट करून उत्तीर्ण होणे फार महत्वाचं आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तो विद्यार्थी जर कष्ट करत असेल, परिश्रम करत असेल, प्रामाणिकपणानं करत असेल तर तो नापास झाला तरी चालेल, तो पुन्हा परीक्षा देऊन पास होऊ शकतो. 1 वर्षाचा अभ्यास तो 2 वर्ष करून पास होऊ शकतो, पण तो उभ्या आयुष्यात कधीच कुणापुढे लाचार होऊ शकत नाही. कारण तो स्वावलंबनाचा जिंकलेला विद्यार्थी असतो. मी या ठिकाणी पहिला प्रश्न जो विचारणार आहे तो खरं तर आपण दिलगिरी व्यक्त करूया. प्रतीक नावाचा एक विद्यार्थी आहे जो या भूमीचा भूमिपुत्रच आहे. भैरवावाडीतला
हा विद्यार्थी आहे. खरं तर तो आपल्या या यादीत नव्हता, म्हणजे आमचा संपर्क होऊ शकलेला नव्हता. राजू शेखनं सकाळी सहज फोन केला आणि म्हटलं असेल तर बोलवा. तो दादा पाटीलमध्ये कदाचित शिकलेला नसेल, पण निश्चितपणानं रयतेच्या परिवाराच्या परिसरातला तो असल्यामुळे तो संस्कार त्याच्यावर असणार आहे. म्हणून मी प्रतीकला पहिला प्रश्न विचारला. प्रतीक, अगदी खरं आणि मनापासून सांगायचं आहे, तू PSI व्हायचं ठरवलेलं होतं का? एक माईक घ्या, तो फिरूया आपण. प्रतीकने अजिबात नाही असं उत्तर दिलं आहे. मी अजिबात PSI व्हायचं ठरवलेलं नव्हतं आणि आज PSI पदावर आवड होताना तो तुमच्या सर्वांच्या समोर अत्यंत दिमाखानं बसलेला आहे. पण मग तू नेमकं काय ठरवलेलं होतं? परीक्षेचं काही डोक्यातच नव्हतं. ते गेलो मुलांना सांगायचं, अभ्यास करायला लागल्यावर टेक्निकल BSc ऍग्री झालेलं आहे. माझं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे. पण टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये काही इंटरेस्टच नव्हता. इंग्लिश काय इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स वाचायला लागल्यावर मजा यायला लागली. मग म्हणलं करू. आणि 2 वर्षातच माझं PSI ला झालं. दुसऱ्या प्रतीकनं असं सांगितलं की त्याला अजिबात असं काही ठरवलेलं नव्हतं. एक खरं सांगू का, बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात. त्यानं जरी ठरवलेलं नसलं तरी कुठंतरी एक अनकॉन्शियस माइंड नावाचा प्रकार असतो. निनियेतलं मन ज्याला आपण म्हणतो, सुप्त स्वरूपातलं मन असं म्हणतो. त्या मनात कधीतरी लहान असताना तारुण्यात आल्यावर एक बी पडलेलं असतं. मग ते बी असं महेश पाटील साहेब, पाखारी साहेब यांना पाहून पडलेलं असतं. आणि आपण पण असं कधीतरी युनिफॉर्म मध्ये दिसलं तर किती भारी होईल, काय रुबाब आहे त्यांचा. हा, आणि तो ज्या परिसरात राहतो, लहानचा मोठा झालेलो आहे. खरं तर मी आता उल्लेख नाही करणार, पण खूप लहानपणापासून मी म्हणायचो कर्जतला जाताना भैरुबावाडी आणि दांडेवाडी यांना सांभाळायचं असं म्हणायचे. कदाचित यातून बऱ्याच काही प्रेरणा घेतलेल्या असाव्या. आणि आपला काही टेक्निकल अंग नाही असं त्याला लक्षात आल्यावर तो स्पर्धेत उतरला. आणि स्पर्धेत उतरल्यावर 2 वर्षात त्यानं यश संपादन केलं. की बेटा प्रतीक, आपण प्रमुख पाहुण्यांकडे गेलो. आज जे आपले अध्यक्ष आहेत आदरणीय वाखारे साहेब आहेत, ते आदरणीय आहेत, लक्षात घ्या. त्यांच्या या सेवेतला कालखंड मोठा आहे. माझ्या मते आपले सेवापूर्ती होण्यासाठी 2, 3, 4 किती वर्ष? 10 महिने वाटले. 10 महिन्यामध्ये राहिलेले आहे. 35 वर्ष 4 महिने नोकरी झालेली आहे. वाखारे साहेबांचा पूर्ण अनुभव आहे. बाळांनो लक्षात घ्या, तुम्ही सगळे 35 वर्ष आणि 4 महिने असा त्यांचा अनुभव आहे. आणि तो या खात्यातल्या अशा पदावरचा आहे. आणि या सगळ्याच्या मागं कधीतरी आमची चर्चा झाल्यावर ते म्हटले होते की मी रयतचा माझे विद्यार्थी आहे. तर साहेब, आपण रयतच्या कुठल्या शाखेत शिकलात? आपण या खात्यामध्ये येताना काय प्रेरणा घेतली? आपल्याला कुठून प्रेरणा मिळाली? थोडंसं जर ती प्रेरणा आमच्या विद्यार्थ्यांना सांगितली तर बरं होईल. मी माझं मूळ शिरूर, तुमच्या शेजारीच आहे. तिथे न्यू इंग्लिश स्कूल शिरूर रयत शिक्षण संस्थेचं शाखा आहे. तिथं माझं शिक्षण झालं. त्यानंतर मी 11वी-12वी शिरूरलाच करून BSc ऍग्री पुण्यामध्ये केलं. आणि ज्यावेळी मी BSc ऍग्रीला पुण्यामध्ये गेलो त्यावेळेला मला इतर कॉलेजमध्ये आणि आमच्या कॉलेजमध्ये फरक दिसला. आमचे जे सिनियर्स होते, कारण MPSC ग्रामीण भागापर्यंत पोहोचणे जस्ट 2-3 वर्ष झाले होते. ग्रामीण भागापर्यंत पोहोचली होती त्यावेळी MPSC. आणि MPSC मध्ये आमच्या अगोदरचे जे सिनियर्स होते ते सिनियर्स कुठं तहसीलदार झालेले होते, कुठं DYSP झालेले होते, कुठे डेप्युटी कलेक्टर झालेले होते. आणि ते
तिथे अशी पद्धत होती, हॉस्टेल होतं, तर हॉस्टेलला आपापल्या तालुक्यातले जे विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांकडे माझे विद्यार्थी येऊन ते तिथं अभ्यास करायचे आणि आमच्या बरोबर राहायचे ते. तर त्यावेळी एक आता याच्यात तुमचा मोबाईल हातात आल्यामुळे हे असेल, पण त्यावेळी इतर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आम्हाला मायापुरी म्हणा, चंदेरी म्हणा अशी मासिकं प्रत्येक विद्यार्थ्यांच्या रूमवरती सापडायची. तर आमच्या जे सिनियर्स होते आमचे, त्यांनी आमच्या रूमवरती स्वखर्चाने आम्हाला लोकराज्य किंवा त्यावेळेचे जे कॉम्पिटेटिव्ह साठी वापरणारे जी मासिकं होती ती मासिकं स्वतः खर्च करून ती चालू करून दिली आणि ती मासिकं वाचत वाचत आम्ही आमचं शिक्षण पूर्ण केलं. आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना जी ॲडव्हर्टाईज आली त्यामध्ये फॉर्म भरला, परीक्षा आमची फायनल परीक्षा झाल्यानंतर आमची MPSCची परीक्षा झाली आणि PSIचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. पुढे काही परीक्षा देता आली नाही. किती कट ऑफ कितीचा होता त्यावेळेस? कट ऑफ 195 होतं. 195चा कट ऑफ होता. मगाशी मी प्रतीक्षी की कुणाशी बोललो, कितीचा कट ऑफ सांगितलं मग? 294. लक्षात घ्या, काळानुसार गुणवत्तेची उंची कशी वाढत चाललेली आहे. आणि वाखारे साहेबांनी शिरूर तालुक्यातल्या रयतेच्या एका शाळेतून मला वाटतं शिक्षण घेतलं आणि अशीच एक प्रेरणा घेऊन वाचनातून असेल, निरीक्षणातून असेल, 34 वर्षापूर्वी त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलं आणि आजपर्यंत एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वतःचा एक नावाप्रमाणेच विवेकानंदी ठसा त्यांनी आपल्या कामावर उमटवलेला आहे. आपले खूप खूप धन्यवाद साहेब. आपण थोडंसं दुसरीकडे बोलूया. आमच्या शीतलताईनं शीतलताईनं राज्यामधून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. लक्षात घ्या बाळांनो, राज्यातून दुसरी. मुलींना लक्षात घ्या, बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं जन्मल्यापासून आपली आजी असेल, आपली आई असेल, आपली शेजारीण असेल, आपले नातेवाईक असतील, जन्मल्यापासून तुम्हाला सारखं डिवचलं जातं. जन्मल्यापासून म्हटलं जातं तू मुलगी आहेस, मुलीच्या जातीला काय करायचं, तू मुलगी आहेस, तू काय कोणते दिवे लावणार आहेस, तू मुलगी आहेस, दुसऱ्याच्या घरी नांदायला जायचं, असं बरंच काही. पण एक लक्षात घ्या, आज शीतलनं मिळवलेलं हे उत्तुंग यश पहा. तिचं राज्यात ती दुसरी आलेली आहे. म्हणजे या कर्जतच्या मातीतली मुलगी जी दादा पाटील मध्ये पदवी शिक्षण घेतलं, ही होऊ शकते का होऊ शकत नाही? स्वतःला सिद्ध करू शकते का करू शकत नाही? करू शकते का? सगळ्या विद्यार्थी भगिनी लक्षात घ्या. आणि मग शीतलनं हे अत्यंत उत्तुंग यश तिनं मिळवलेलं आहे. कदाचित ती यानंतर आणखी प्रयत्न करून आणखी वरच्या पदावर पण पुढे जाईल. तर शीतल, तू हे जे काही यश मिळवलेलं आहे, मला एक सांग, तुझे वडील काय करतात? सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. माझे वडील शेतीच करतात. शीतलचे वडील शेती करतात. तुमच्यापैकी 99.99% वडील पण शेतीच करतात, बरोबर? तुझ्या घरात शिक्षणाचं काय वातावरण आहे? माझ्या घरामध्ये सरकारी नोकरीला माझे काका आहेत. ते ST महामंडळामध्ये आहेत. ओके. आणि बाकी कोण असं सरकारी नोकरीला नाही आहे, चुलत वगैरे आहेत. हा, म्हणजे जरी काका ST महामंडळात कंडक्टर असतील, काहीतरी असतील, बरोबर, तिकडून ते कंडक्टर आहेत, पण तिने इन्स्पेक्टर पद मिळवलंय. लक्षात घ्या. म्हणजे दोन्हीचा युनिफॉर्म वेगळा वेगळा जरी असला तरी या युनिफॉर्म मध्ये असलेली एक क्रेज, एक ताकद, आणि ती शीतलच्या अंगावर हा वेश पाहिल्यानंतर तिच्या आई वडिलांना किती हारीक होईल, किती आनंद होईल आणि अभिमानानं मान उंचावेल. अशा या शीतलनं कितव्या प्रयत्नात तू हे यश संपादन केलं? माझा ग्रॅज्युएशन नंतरचा
तिसरा अटेम्प्ट होता. ग्रॅज्युएशन नंतर तिसरा अटेम्प्ट. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की चटबंधनी आणि पट ब्याह असं म्हटलं जातं, बरोबर. हा, ती हळद आणि होळी असं बऱ्याचदा वाटत असतं. नाही, कुठलंही यश संपादन करायचं असेल तर बहुत पापड बेलने पडते हे भाई. प्रयत्नांचे आपल्याला डोंगर रचावेच लागतात आणि जो सातत्यानं प्रयत्न करतो अपयशाला खचून जात नाही तो निश्चितपणानं एक दिवस यशाचा मध आहे तो चाकल्याशिवाय राहत नाही. शीतलनं ते सिद्ध करून दाखवलंय. हरकत नाही, तिला तिसरा अटेम्प्ट करावा लागला पण तिनं मागच्या चुकातून काहीतरी शिकली, आणखी मागे त्यातल्या चुकातून आणखी शिकली आणि आज हे यश आपल्या सर्वांसमोर तिनं उभं केलेलं आहे. तिचा आपल्या सर्वांना खूप खूप सार्थ अभिमान आहे. एकदा पुन्हा एकदा तिकडे आता मी तिसऱ्या व्यक्तिमत्वाकडे आता वळतोय. खरं तर त्यांनी या परिसंवादाचा नारळच त्यांनी फोडला, परंतु त्यांना इतका अभिमान आहे ना दादा पाटील महाविद्यालयाचा. जेव्हा फोन झाला की एकच मला जय हिंद सर काय मदत हवी आहे कॉलेज एवढंच बोलतात. ही फॅक्ट आहे. अगदी काल सुद्धा मला वाटतं आमचे प्रकाश धांडे सर आहेत, आत्ता सुद्धा म्हटलं थांबा थोडं थांबा. हा, योग्य वेळी योग्य पद्धतीनं आपली मदत सहकार्य नेहमीच आहे पण आम्ही घेऊच. पण साहेब तुमचा आम्हाला सुद्धा खूप सार्थ अभिमान आहे. माझी विद्यार्थी मेळावा आपण दरवर्षी दिवाळीला घेतो. दिवाळी फराळ आणि स्नेहसंमेलन असतं, त्यावेळी 400-500 माझे विद्यार्थी जमा झालेले असतात या सभागृहात या परिसरात. यावर्षीही तो झाला. साहेब प्रमुख होते, आमची काही इतर कारणानं भेट होऊ शकली नाही, मला येता आलं नाही त्या क्षणाला. परंतु आज साहेब तुम्ही तावडीत सापडले. तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर तुम्ही मला काही बोला पण आज तुम्ही माझ्या तावडीत आहात एवढं लक्षात घ्या. मला सांगा साहेब, या महाविद्यालयानं आपल्याला काय दिलं, या महाविद्यालयातून आपण काय घेतलं आणि आपण कसे घडणार. मी जो उभा आहे तो या महाविद्यालयामुळेच आहे. माझ्या गणवेशावरती हे ईश्वराने जे स्टार दिलेले आहेत ते या महाविद्यालयामुळेच आहे. माझ्या अंगी जे चांगले विचार आहेत ते या महाविद्यालयामुळेच आहे. माझ्या अंगी जी कष्ट करण्याची पावर आहे, मानसिकता आहे, माझ्या अंगी जे चांगले विचार आहेत, माझ्या अंगी गोरगरिबांची सेवा करण्याची जी मानसिक तयारी आहे, हे सर्व या महाविद्यालयामुळे आहे. काम करा, शिका ही योजना जे गुण आहेत ते या महाविद्यालयामुळेच आहे. या ठिकाणी जे शिक्षण मिळालं, या ठिकाणी परिस्थिती पूर्वी सर वेगळी होती, आता परिस्थिती वेगळी आहे. या ठिकाणी हे असं एकदम प्रशस्त आपल्यासाठी सभागृह आहे. या ठिकाणी खूप इमारती झालेल्या आहेत. या ठिकाणी खेळाची सुविधा आहे. सगळे आपण जे इनसाइड जे आहे ग्राउंड वरचे जर खेळ आहेत त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं जे सभागृह आहेत वेगवेगळी खेळांसाठी ती सुद्धा बांधलेली आहे. सर आमच्या वेळेस परिस्थिती वेगळी होती. ग्राउंडच्या ट्रॅक बनवायचं म्हणलं तर ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी पैसे नसायचे. बाबी काढायच्या म्हणलं ह्या ग्राउंडवरच्या तर त्या बाबीसाठी जीसीपीला पैसे नसायचे. अतिशय खडतर परिस्थिती होती. आता या ठिकाणी सर्व सुविधायुक्त वातावरण आहे. तर या ठिकाणी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असं आम्हाला वाटतं. पुढचा प्रश्न साहेब, अत्यंत धडाडीची धाडसी अगदी धाडसी अधिकारी म्हणून प्रचलित आहात आणि आज जामखेड परिसर जो काही अत्यंत शांत आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी आपला जो अत्यंत मोलाचा वाटा आहे. तर साहेब मला एक तुमच्या आयुष्यातला असा एखादा रोमहर्षक प्रसंग जर असेल तर सांगावा, कारण ही क्रेज असते. आपल्या अंगावर चढलेला युनिफॉर्म असेल, लागलेले स्टार असतील, त्याची एक क्रेज समाजात असते.
परंतु क्रेज असणं वेगळं आणि आपलं कर्तव्य त्या पोस्ट विषयीचं असणं, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात. तर असा एखादा प्रसंग आपण सांगावा की जो आमच्या या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार असेल. या ठिकाणी सर मी दोन प्रसंग सांगू इच्छितो. एक प्रसंग होता, एक महिला होती मुंबईमध्ये असताना तिला तिच्या नवऱ्याने, तो मानसिक रुग्ण होता आणि त्याने हातात चाकू घेऊन त्या महिलेला मारहाण सुद्धा केलेली होती. आणि त्यानंतर त्या ठिकाणी तो तिला मारेल ह्या भीतीने बाजूच्या लोकांनी कॉल केले होते पोलीस स्टेशनला. अशा परिस्थितीमध्ये मनोरुग्ण व्यक्ती आहे आणि त्याच्या अंगी प्रचंड ताकद आहे हे बाजूच्या लोकांनी सांगितलं होतं की तो ज्यावेळेस मनोरुग्ण असतो फीट मध्ये अधिक ताकद असते. आणि त्या ठिकाणी त्याच्या अंगावरती झडप टाकून त्याच्या हातातला चाकू हिसकावून घेणं हे खूप जिद्दीचं काम होतं. ते मी आणि माझ्या सोबतच्या स्टाफने काम केलं. ते अतिशय जीवावरती धोकादायक होतं. त्यानंतर दुसरी घटना जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रुजू झाल्यानंतर एका आरोपीने एक गाडी घेऊन गेला होता आणि त्या ज्या व्यक्तीचं गाडीचं अपहरण केलं होतं त्या व्यक्तीने अशी माहिती दिली होती पोलिसांना की जो व्यक्ती घेऊन गेलेला गाडी आहे त्याच्याकडे पिस्टल आहे आणि ते पिस्टल माझ्या डोक्याला लावून तो गाडी घेऊन गेलेला आहे. त्या व्यक्तीबद्दलची माहिती आम्ही आमच्या स्टाफ बाजूच्या सोबतच्या स्टाफला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्यावरती पूर्वीच्या सुद्धा आर्म ऍक्टच्या केसेस आहेत, त्यामुळे ते पिस्टल खरं असू शकतं. आम्ही त्या व्यक्तीचा पाठलाग केला आणि ज्यावेळेस ती व्यक्ती मिळून आली त्यावेळेस त्यांनी माझ्या स्टाफवरती आणि आमच्यावरती पिस्टल रोखलं होतं. त्यावेळेस आम्हाला आमचा स्वतःचा जीव वाचविण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्याला पकडणं हे आमचं कर्तव्य होतं. तर त्यांनी आमच्यावरती गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्याचा तो अयशस्वी प्रयत्न झाला कारण तो कट्टा होता, म्हणजे त्याच्यामध्ये तो सक्सेस नाही झाला, ती गोळी चेंबरमध्ये अडकली. परंतु त्यांनी आमच्यावरती गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही त्याच्यावरती एक राऊंड फायर केला होता आणि त्याला जखमी झाल्यानंतर तात्काळ माझ्या स्टाफने झडप घेऊन त्याच्या हातातील रिव्हॉल्वर हस्तगत केलं होतं. हा एक रोमहर्षक अनेक प्रसंग असतील, कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित हे प्रश्न असतात आणि आपण पोलीस दादा असं म्हणतो. हे खातं जागृत आहे आणि म्हणून आपण सुरक्षित आहोत लक्षात घ्या. परंतु या खात्यात काम करणाऱ्या ह्या व्यक्तींना केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच नव्हे तर अनेक सामाजिक प्रश्नांचा सुद्धा बऱ्याचदा सामना करावा लागतो. आणि गेल्या 5-7 वर्षामध्ये एक अत्यंत संवेदनशील विषय जो पुढे आलेला आहे ज्याच्यावर वाखाळे साहेब फार मोठं काम करतायत. खरं तर त्यांना बोलतं या विषयावर करणं मला फार महत्त्वाचं वाटतं. बाळांनो, आज एक अत्यंत संवेदनशील विषय जर कुठला निर्माण झालेला असेल तर अल्पवयामध्येच अज्ञानातून मोहातून काही मुली असतील, अगदी मुलं पण असतील, सोशल मीडियाच्या त्या सगळ्या प्रभावातून असेल आणि त्यातून मग आपले आई वडील, नातेवाईक, करिअर ह्या कशाचाही विचार न करता अज्ञानातून काही मुलींची पावलं चुकीच्या पद्धतीनं पडतात आणि त्याच्यातून काही प्रश्न निर्माण होतात. एक भारताची सुकन्या, या भारताची संपत्ती असलेली एक मुलगी जी असते ती कदाचित उद्याच्या काळात शीतलसारखी PSI होणारी असू शकते, जी कदाचित आमच्या सोनालीसारखी PSI होणारी असू शकते, जी कदाचित आमच्या सोनाली मंडलिकसारखी राष्ट्रीय खेळाडू होऊ शकणारी असते. असं काहीतरी असू शकते किंवा आपली कालच जिनं एका पदकाची आशा पल्लवित केलेली आहे अशी फुगाट नावाची कुस्तीपटू असू शकते. काहीही असू शकते, पण केवळ अज्ञानातून मोहातून अशा पद्धतीनं अनेक क्षमता असलेल्या ह्या मुली असतात आणि अल्प वयात त्यांच्याकडनं ह्या चुका घडतात. अशा खूप घटना, खूप प्रसंग अंगावर शहारे आणणारे आपण ऐकतो, पाहतो. आणि या बाबतीमध्ये खरं तर आमच्या महिला विद्यार्थिनी भगिनींना
आणि जे उद्याच्या काळातल्या भारताचे सुपुत्र आहे यांना सुद्धा आपण नेमकं या संदर्भात काय सांगू शकाल? कारण हा प्रश्न करिअरशी संबंधित आहे, हा भविष्याशी संबंधित आहे, त्यांच्या उद्याच्या काळातल्या उज्ज्वल अशा भवितव्याशी संबंधित आहे. मी आता या प्रसंगी फक्त एवढंच सांगतो की आपण जे अल्पवयामध्ये प्रेम होतं त्याला तुम्ही प्रेम म्हणण्याची चूक करू नका. कारण त्यावेळेला प्रेम काय असतं हे आपल्याला कळत नाही. एक नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये काही संप्रेरक निर्माण होतात, त्यामुळे आपल्याला अपोजिट सेक्सचं अट्रॅक्शन होतं आणि त्या ह्याच्यातून आपण आपल्या अपोजिट सेक्स मधलं कुणीही आपल्या बरोबर जरी बोलत असेल तरी आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. आणि त्याच्यातून आपण नको ती पावलं उचलतो, घरातून पळून जातो. आज पोलिसांच्या समोर भरपूर कामं आहेत, पण ती सर्व कामं बाजूला ठेवून द्यावी लागतात आणि हे पळून गेलेले मुलं मुली शोधून आणावे लागतात. आई वडिलांना कळत असतं आपली मुलगी 24 तास मोबाईल मध्ये आहे, टेरेसवर जाऊन तास तास बोलतीये, त्यावेळेला ते तिच्याकडे लक्ष देणार नाही. तिने मोबाईलवरती आज कुठे कुठे चॅट केलंय, तिच्या मोबाईल मध्ये कुठले कुठे सर्फिंग केलेलं आहे तिने, याकडे लक्ष देणार नाही. पण मुलगी पळून गेली तर 2 दिवस तक्रार दिल्यानंतर 2 दिवसात मिळाली जर नाही ती तर मग उपोषण करायला सुरुवात होते पोलिसांच्या नावाने. मग पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करायला सुरुवात होते. यासाठी पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे, परंतु ती गोष्ट तुम्हाला आवडत नाही म्हणून तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो. ह्या गोष्टी जिथे जिथे घडलेल्या आहेत त्यांचं आयुष्य संपलेलं असतं. कायदेशीर दृष्ट्या मुलाची जरी संमती असेल तरी 18 वर्षापर्यंत कायद्याने संमती देण्याचा सुद्धा अधिकार नाही. त्यामुळे तुमच्यावरती गुन्हे हे दाखल होतातच जरी संमतीने झाले तरी. याच्यामध्ये कुठल्याही सामाजिक कार्य करणाऱ्या, राजकीय कार्य करणाऱ्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा ओळखीचा उपयोग होत नाही. त्याचा फार मोठा आधार मिळतो यांना. त्यामुळे नको त्या डेअरिंग करायला तयार होतात. परंतु गुन्हा हा दाखल होतोच. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला लवकर जामीन होत नाही. त्या मुलाचं आयुष्य तर बर्बाद होतच, पण मुलीचं करिअर पण बर्बाद होतं आणि त्या क्षणापासून पुढे उर्वरित आयुष्य तिला दुःखातच काढावं लागतं. कारण समाज तिच्याकडे कधीही चांगल्या विचाराने, चांगल्या नजरेने, चांगल्या रिस्पेक्टने पाहत नाही. म्हणून अशा चुका करू नका. कारण तुम्ही कितीही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर कायदे असे बनलेले आहेत, तुम्ही त्याच्यातून मार्ग काढू शकत नाही. आणि मग तुमची जी स्वप्न असतात पुढे काही बनण्याची, किंवा लहानपणी तुम्हाला विचारलेलं असतं कोण होणार, मग म्हणणार मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार, मी पायलट होणार. तुमचे सगळे स्वप्न ह्या एका चुकीमुळं संपून जातात. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपलं संपूर्ण करिअर पूर्ण झाल्याशिवाय किंवा आपला जो मोठो आहे तो अचीव केल्याशिवाय या फंदात पडू नका. थँक्यू. धन्यवाद साहेब. खरं हा विनोदाने हसण्यावारी नेण्यासारखा विषय नाही, एक अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे आणि त्याचा आपल्या आयुष्याशी संबंध आहे, करिअरशी संबंध आहे. थोडं वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या क्षेत्राकडे आपण वळूया.
पोलीस खातं झालं, PSI झालं, हे तर आपण सर आता जो सरांनी विषय सांगितला होता त्याच्याबद्दल मला पण 2 शब्द बोलायचे वाटतात. बोला बोला साहेब. ना बोलना सीखो, ना बोलना सीखो हे जे आहे ते प्रत्येकाने आवश्यक आहे. तुम्ही आई वडिलांनी मुलं शिकतायत म्हणून मोबाईल दिलेत, त्याचा सदुपयोग व्हायला हवा. आमच्या वेळेस कॉलेजला जर लेक्चर मिस झालं तर ते लेक्चर परत कधी कोणच शिकवत नव्हतं आयुष्यात. म्हणजे ते इंग्लिशचं लेक्चर आहे तर मग एक शब्द आम्हाला डिक्शनरीतून शोधावा लागायचा, त्या सरांच्या मागे बळच फिरावं लागायचं. सर ह्या वाक्याचा अर्थ सांगा ना, ह्या कवितेचा मराठीचा अर्थ जुळत नाही मागचा पुढचा. तिथं पण आम्हाला इन्सल्ट व्हायचा, सर रागवायचे, तू कुठे होता. अतिशय वेगळी परिस्थिती. एसटी लेट आली होती, आम्ही लेट नव्हतो, एसटी लेट होती. आता तरी तुम्हाला इथे आमदार साहेब, खासदार साहेब, तुम्ही सांगितलं सर सकाळी 7ची एसटी वेळेवर येत नाही तर ते डेपो मॅनेजर साहेबांना इथं आहेत, राम शिंदे साहेब आहेत, रोहित दादा आहेत, ते म्हणते 7 नाही 6ला एसटी चालू करा, म्हणजे लेट झाला तरी माझा विद्यार्थी शाळेत पोहोचला पाहिजे. असे लोकप्रतिनिधी आहेत. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. तर तुमच्या महिलांच्या बाबतीत 2 गोष्टी सांगू इच्छितो. एक, लहान घरी बहिणी असतील त्यांच्यासाठी पण पहिला सल्ला असा आहे की 18 वर्षाच्या आतल्या मुलांचा मेंदू जो असतो, मेंदूमध्ये जे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्यामध्ये भावनिक पार्ट्स डेव्हलप झालेला असतो, परंतु बुद्धी प्रौढ झालेली नसते. 18 मतदानाचा जो अधिकार आहे तो सर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच का दिलेला आहे, त्याच्या मागे हे सूत्र आहे की त्या मुलाची बुद्धी जी प्रौढ व्हायला पाहिजे, तो जो अडल्टचा पार्ट आहे तो झालेला नसतो, फक्त इमोशन्स डेव्हलप झालेले असतात. त्यामुळे 18 वर्षाच्या आतल्या लहान भाऊ बहिणींना पण सांभाळायचं आहे. दुसरी गोष्ट, जे लहान मुलं आहेत ज्यांना बोलता येत नाही त्यांच्यावरती काही तुम्ही अन्याय अत्याचार करू नये म्हणून त्यांना पण लहान बालकांना गुड टच म्हणजे काय, बॅड टच म्हणजे काय हे तुम्ही शिकवायचं आहे. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही सगळे सिनियर कॉलेजचे विद्यार्थी आहेत तर प्रेमाच्या बाबतीत मी तर म्हणेन की वेळ आणि पैशाचा अपव्यय आहे. वेळ जो की आता तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि पैसा हा पण खूप महत्वाचा आहे. तर वेळ आणि पैशाचा अपव्यय करू नका. तुमचं जीवनाचं जे उद्दिष्ट आहे, तुमच्या जीवनाचे टार्गेट्स आहे, तुमचे जे गोल आहे तिकडे जा. तुम्ही यशस्वी झाल्यानंतर आपल्या पालक चांगलं छान जॉब करा, नोकरीला लागा. त्यामध्ये कोणी सक्सेस नाही झालं तर बिझनेस मध्ये उतरा, बिझनेस करा. आणि आपण यशस्वी झाल्यानंतर समाजात ज्या आपल्या आई वडील सांगतील ते छान तुमचं लग्न लावून देतील. प्रेम त्याला म्हणावं की जे चूक नसावं, म्हणजे मेसेज टाईप केल्यावर डिलीट करण्याची वेळ नाही आली पाहिजे. नो डिलीट. तुम्हाला हिप्नॉटिझम होऊ नका. हिप्नॉटिझम सगळ्याला समजतं. म्हणजे कोणीही व्यक्ती आपल्याला आयुष्यात हिप्नॉटिझम नाही करू शकला. कुणाचाही एवढा प्रभाव नसावा की तो सांगेल तसंच आपण ऐकणार. तर थोडंसं त्यातून 1 मिनिटाचा जरी कुणी जास्त प्रभावीपणे जरी काही सांगायला लागला तरी 1 मिनिटाचा ब्रेक घ्या. आणि मध्ये आपण म्हणतो ना ते हिप्नॉटिझम मध्ये हात डोळ्यावरून फिरवा, तसा प्रकार आहे. फक्त इमोशन्स असतात, 2 मिनिटाच्या भावना असतात. तुम्ही कंट्रोल करा. कुणाचाही चुकीचा कुणाला मेसेज देऊ नका, कुणी चुकीला रिस्पॉन्स देऊ नका. तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. नंतर तुम्ही घाबरता, तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. आम्ही अशा अनेक मुली पाहिलेल्या आहेत की ज्यांनी सुसाईड सुद्धा, मुलांनी सुद्धा, जे जीवनात तुमचं प्रौढ नसतो माणूस, लक्षात ठेवा. तुम्हाला म्हणजे मी तर म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी खूप प्रौढ आणि मी खूप हुशार. म्हणजे मी पण स्टेजवर आहे तर मला वाटणार की मी आहे ओके, आता मी एकदम फाईन आणि वैचारिक बुद्धी प्रगल्भ प्रौढ आणि आता माझ्यापेक्षा म्हणजे मी जीवन जगण्यासाठी ठीक आहे. तर असं काही नसतं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती दर 5 वर्षाला वाटतंय ती माग होतो ते चुकीचं. 2000 साली होतो, 2000 साली वाटलं काय आता आपण नोकरीला लागलो ओके आता आपण हुशार. तर हुशार काय नाही, नंतर 2005 ला जाणवलं ते चूक, ओपिनियन स्वतःबद्दलचे चूक होते. 2000 API 2015 ला झालो, वाटलं आता API झालो म्हणजे PSI चं API झालो, PSI पदावरती खूप सारं काम केलं, बेसिक नॉलेज, समाजात वागायचं नॉलेज आलं, हुशार झालो, हुशार नव्हतो. नंतर परत PI झाल्यानंतर समजलं अरे API झाल्यावर उगाच स्वतःला हुशार समजत होतो. तर असा कोणीही या ज्ञानाच्या महासागरामध्ये आपले तळवेच ओले असतात. कुणीही परिपूर्ण नसतो, कुणीही हुशार नसतो. त्यामुळं जर मी तर असं म्हणेल की ऑलवेज आपण शिकण्याची
आपल्या गुरुजनांचे जे आदर्श आहेत, आपलं जे आई हे एक विद्यापीठ आहे. आई हे एक विद्यापीठ आहे. आई वडील जे संस्कार करते ते ह्या जगात तुम्हाला कुठे मिळणार नाही. तिथून तुमच्या जीवनाची सुरुवात आहे. नंतर तुमच्या गुरुजनांचा तुमच्या मागे, नंतर गुरु हे तुमच्यासाठी आदर्श आहेत. नंतर तुमच्या सभोवताली ज्या राहणाऱ्या चांगल्या व्यक्ती आहेत, ज्यांना तुम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतात, त्या आदर्श आहेत. आणि ह्या सगळ्यांचा आदर्श घेऊन जो जीवनाचा राजमार्ग आहे त्याच्यावरून प्रवास करावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. थँक्यू. आपण विषय छेडलाच आहे. खरं तर मला आमच्या विद्यार्थ्यांकडे आणि यांच्याकडे वळायचं होतं, पण तो विषय छेडलाच आहे. म्हणून एक शासकीय जरी काम असलं तरी ते देशकाम असतं आणि योगायोगानं हा सगळा चाललेला माहोल आहे हा थोडासा आपल्या तहसील विभागापर्यंत पोहोचल्यानंतर मला मेसेज आला की थोडं आम्हालाही मध्ये 2 मिनिटं देताल का. मी म्हटलं सगळं झाल्यावर देऊ, पण विषय अत्यंत तोही महत्त्वाचा आहे. आपण 18 वर्ष वयोगट आणि मतदानाचा अधिकार हा का, याचं नातं काय, त्याचं भावनिक आणि बौद्धिक नातं काय आहे हे आपण सांगितलं आणि अगदी खरं आहे. 18 वर्षाचा मतदानाचा अधिकार देण्यामागं अनेक मानसशास्त्रज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ आणि राज्यशास्त्रज्ञ यांनी तो जाणीवपूर्वक ठरवलेला वयोगट आहे. आणि त्या वयोगटाला का, तर मी ज्या देशाचा नागरिक आहे, लोकशाही गणराज्य व्यवस्थेचा नागरिक आहे, त्याचा नागरिक म्हणून मतदान करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. या देशाची लोकशाही आणि या देशाचं भवितव्य मतपेटीतून ठरत असतं असं म्हणतात. त्यासाठी मग जनजागृती सातत्यानं करणं, जे नवमतदार होण्याच्या उंबरठ्यावर आहेत त्यांना नवमतदान करणं आणि उद्याच्या काळातील आपलं व्यवस्थापन करणारं, जनतेच्या हिताचं रक्षण करणारं योग्य नेतृत्व निवडून देणं ही पहिली महत्त्वाची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची असते. आणि त्यासाठी निवडणूक विभाग सातत्यानं कार्यरत असतो. निवडणूक विभागानं नुकतीच जनसंवाद काहीतरी यात्रा सुरू केली आहे, काय मोहीम सुरू केली आहे आणि त्यातून ते या नवमतदारांना काही संदेश देत आहेत. या ठिकाणी नायब तहसीलदार योगायोगानं तेही एक शासकीय पदाधिकारी असल्यामुळं याच सिस्टमचा एक भाग आहे, म्हणून त्यांना आपण संधी निश्चित देऊ. परंतु परिसंवाद होईपर्यंत सुट्टी नाही, एवढं तुम्हाला मी आत्ताच सांगतो. आता माझं काम झालं ना आता मी चालू, असं चालणार नाही. आम्ही तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांना सांगू की नाही ते शासनाचंच काम करतायत, तर 2 मिनिटात आपण जर हे काय आहे नेमकं हे सांगावं आणि खऱ्या अर्थानं मतदानाचा अधिकार हे देश कर्तव्य कसं असतं ते 2 मिनिटात फक्त सांगावं. कारण हे सुद्धा उद्याच्या काळातील या सिस्टमचे एक भाग असणार आहेत. त्यांनाही त्या कर्तव्याची आणि आपल्या जबाबदारीची जाणीव या निमित्तानं होईल. आपण या ठिकाणी यावं. दरम्यान सोनाली ताई या ठिकाणी आलेली आहे. सोनाली जगताप जी या महाविद्यालयाची ॲसेट, मी विद्यार्थिनी हा शब्दच आता विसरून जाईल, संपत्ती असं म्हणणार आहे. आणि या संपत्तीचं योग्य संगोपन, पालन पोषण, संवर्धन करणं ही आमच्या प्रत्येकाची प्रथम जबाबदारी आणि कर्तव्य आहे. तिनं PSIच्या परीक्षेमध्ये, आत्ताच्या स्पर्धा परीक्षेमध्ये PSIचं पद नुकतंच प्राप्त केलेलं आहे. सध्या सगळीकडं पहा बरं बाळांनो, एखाद्या मुलीनं असं यश मिळवल्यानंतर आपल्या आई वडिलांची मान अभिमानानं उंचावते का शर्मेनं खाली जाते? उद्या सोनाली बरोबर कोण आले का पालक? कोण आहे सांगा, तुमची भावना सांगा. पालकाची भावना पण समजून घेणं आवश्यक आहे. तुमची भावना सांगा. माहिती काय वाटतं, दुःख वाटतं, काय वाटतं? उद्या ज्यावेळी सोनाली युनिफॉर्म घालून आपल्या गावाकडे घरी जाईल तेव्हा लोक म्हणणार आहे, काय म्हणणार आहे, आणि ते त्या नाही का ते आपल्या गावातले त्यांची मुलगी बरं का, असं नाही म्हणणार ते नाही का आपल्या गावातले त्या मुलीचे पालक बरं का, ते मुलीवरून वडिलांची ओळख निर्माण होणार आहे. हा अभिमान या मुलीला उभा केलाय त्यांच्या पुढं, ते सुद्धा गर्वानं जगाला सांगतील, यस माय डॉटर. हा सांगा तुम्ही काय आहे.
मी कुलधरण गावचा रहिवासी असून माझे नाव बाळराजे व्यंकटराव जगताप आहे. आम्ही शेतकरी कुटुंबातील माणसं आहे आणि शेतीवरच आमचा उदरनिर्वाह चालतो. पण मुलगी मी कुलधरण इथं शिकवित होतो पहिल्यापासून. 12वी माझ्या मुलीच्या कुलधरण झाली. माझ्या मुलीचे 12वी शिक्षण कुलधरण झाले. नंतर म्हणजे मला कर्जतला जायचं दादा पटेलला. मग मी म्हणलं आता आपल्याला जाणे येण्यासाठी गावात तवर घेतलं नाही शिक्षण. आता कर्जतला जायचं म्हणल्यावर पैशाची अडचण नसेल कारण महिन्याला 5 आला तर पैशाची कुठून हे करणार आपली पूर्तता होणार नाही म्हणलं पैशाची पूर्तता होणार नाही म्हणलं आपण कसं होणार आपलं शिक्षण नाही म्हणजे पप्पा म्हणले मला जायचं. माझ्या मैत्रिणी मला म्हणजे लई मोठं असतं कुठे 4 वर्षाचं काय असतं ना ते तसल्याच म्हणजे मला नाही टाकायचं मला फक्त ग्रॅज्युएशन करून द्या म्हणजे. मग म्हणजे घेऊन बरं बघू मी टाकली त्याला 12वी टाकायचं पण ते कुंडीचं टाकले त्याचं चाललं होतं. मग ती काढायला मी म्हणलं आता का म्हणलं आता शिक्षण 12वी आता 12वी निघत होतो वाटतं ती पण ती आम्ही तेव्हा काय करतात काय चुकतच नव्हती ना आमच्याकडे. म्हणजे हो म्हणजे जुळलं मग 12वीतून ॲडमिशन केलं आता दादा पटेलला घ्यायचं म्हणजे ते लागतंय वाटतं ते कुंडीचं सर्टिफिकेट. मग आम्ही चौकशी बघितलं तर ती काय मिळालं महिनाभर आम्ही तर हेल्पट घातली काय ती सर आम्हाला लवकर ॲडमिशन तुमचा ॲडमिशनचा शेवटचा टप्पा आला होता ती पडलं तर तुम्हाला ॲडमिशन 90 रुपये काय होतं ना वाटतं ती. मग ती होणार होतं मला त्याचा 90 रुपये ह्यांना कोंडीच्या ह्यांना बाकीच्यांना 9,000 रुपये लागले होते काय असं. मग मी आम्ही प्रयत्न केले पळालो शेवट तिथं जाऊन आम्ही घेतले ते ॲडमिशन मिळलं. तिथं मुलगी तर मला फोन येत होते ते पप्पा ॲडमिशन 9,000 रुपयाला नाही तर मग ही 90 रुपयाची येते का बघा. तिथून मी स्वतः आपण असं पळपळ गेलं तिथं घेतलं मी आणि लगेच तिथं हजर आणून केलं. म्हणजे तेवढं निदान सवलत कुठली कोण आपलं हे झाले पाहिजे ना म्हणून आणून दिलं मी इथं झालं. मग तिने झालं तुम्ही ॲडमिशनचं घेतलं करून मग तिथं आता तिचं शिक्षण झालं बरोबर. हां शिक्षण म्हणून तिनं पोस्ट काढली बरोबर. हो आता ही पोस्ट काढली तुम्हाला कसं वाटतं? मलाच नाही पण आमच्या गावातले कुलधरण परिसरातील कुलधरणमध्ये पहिलीच व्यक्ती मुलगी PSI. गावची छान झालेली आहे गावची संपत्ती झालेली आहे. आणि मग एवढं जर गौरवानं आपल्याला गाव घेऊन मिरवणार असेल डोक्यावर घेऊन नाचणार असेल तर काम भी कुछ ऐसा ही करना चाहिए ना. तिला शिक्षणात अडचणी आल्यात मी एकच सांगेल बाळांनी तुम्हाला परत आम्ही जनजागृती करतोच. ग्रँटेवर असो नॉन ग्रँटला असो ॲडमिशन घेतल्यानंतर आपण ज्या कॅटेगरीतून ॲडमिशन दिलेलं असतं त्याची फी सवलत तुम्हाला दिलेली असते. परंतु खूप मुलं असे आहेत की त्याच्यासाठी शासनानं तुम्हाला सवलत दिलेली असताना तुम्ही तो शिष्यवृत्तीचा फॉर्म भरत नाही. तो फॉर्म भरून कॉलेजला सबमिट करत नाही आणि पर्यायानं तुम्हाला शासनाकडून मिळणारे पैसे मिळत नाही. आणि मग ती जी काही फी असेल हे म्हणतात तसं 9,000 असेल 3,000 असेल 1,600 असेल जे असेल त्या याच्याप्रमाणे ती तुम्हाला दाखला काढायच्या वेळी किंवा परीक्षा फॉर्म भरायच्या वेळी भरावी लागते. आणि त्यावेळेस मग रेकॉर्ड पाहिल्यावर कळतं की शासनानं दिलं पण आपण घेतलं नाही. मग डॉक्युमेंटचा अभावी असेल किंवा इतर कारणानं असेल तर तुम्ही कुणीही असं करू नका. तुमचे मित्रमैत्रिणी जे जे आहेत मग ते ओबीसीतून असो SCतून असो STतून असो MTतून असो VJतून असो किंवा मुलगी म्हणून असलेल्या राजर्षी शाहूमधून असो मुलींना मोफत आहे ना आता त्यातून असो फॉर्म भरल्याशिवाय आणि तो सबमिट केल्याशिवाय राहायचं नाही. नाहीतर मग पालकांना असं कधीतरी मग खंत व्यक्त करावी लागते. तेवढं लक्षात घ्या. त्यांच्या अभिमानाची गोष्ट आहे. आपण सोनाली तिचे वडील आई आली नाही यांचा सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते लगेच करून घेऊया. तोपर्यंत जाधव साहेब या ठिकाणी नायब तहसीलदार येत आहेत त्यांचंही स्वागत केलं जाईल. नंतर कोणी आले का आणखी नंतर कोणी आले का सत्कार करूया. जाधव साहेब या तुम्ही. सोनालीनं आपल्या कुटुंबाची या महाविद्यालयाची आपल्या गावाची शिक्षा सोनाली या ठिकाणी आलेली आहे.